आज आपण जाणून घेणार आहोत की जे 20 ते 45 वयोगटातले जे महिला असतात त्यांच्यामध्ये जास्त पाळी जाण्याची कारणं काय आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे कधी कधी पेशंटच्या गर्भपिशवीमध्ये मासीच्या गाठी असतात, त्याला म्हणतात फायब्रॉइड. दुसरं आहे गर्भपिशवीच्या आतमधलं जो आवरण आहे त्याची पातळी जाडी वाढत असते, त्याला म्हणतात एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया. तिसरं कारण आहे गर्भाशयाच्या आतमध्येच जे आवरण आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, त्याला म्हणतात ॲडेनोमायसिस. म्हणजे जी पाळीचा जो रक्त आहे जो बाहेर जायला पाहिजे तो बाहेर जाण्यासोबतच तो गर्भाशयाच्या आतमधल्या आवरणामध्ये जाऊन चिपकतो, त्याला म्हणतात ॲडेनोमायसिस. आणि तोच रक्त ट्यूबद्वारे पण पोटामध्ये आतमध्ये पण अंडाशयावर बाकी ट्यूब्सच्या बाहेरच्या भागावर चिपकतो, त्याला म्हणतात ॲडेनोमायसिस. तर त्याच्यानंतर आहे कधी कधी पेशंटला हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात, हार्मोनल इम्बॅलन्स असतात, त्याच्यामुळे पण पेशंटला जास्त पाळी जाऊ शकते. त्याच्यानंतर PCOD, अंडाशयात गाठी असतात, PCOD त्याच्यामुळे पण होऊ शकते. कधी कधी काही पेशंट्स कॉपर-टी यूज करतात, त्या कॉपर-टीमुळे पण पेशंटला पाळीमध्ये जास्त रक्त जातो. तर हे सगळे कारण आहे ज्याच्यामध्ये पेशंटला मासिक पाळीद्वारे जास्तीत जास्त रक्त जाण्याची शक्यता राहू शकते. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.